जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपल्यासोबत भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत, माजी अर्थमंत्री, महाराष्ट्राचे माजी वनमंत्री राहिलेले आहेत। आपल्यासोबत सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत। मुनगंटीवार साहेब, खूप खूप स्वागत आपलं। नमस्कार आणि वंदे मातरम। खरं तर जशी मी सुरुवात केली की महाराष्ट्रामधलं नेतृत्व म्हणजे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपासून आम्ही तुमचं नेतृत्व पाहिलेलं आहे। ते राज्याचे अर्थमंत्री म्हणून आपली कारकीर्द फार मोलाची राहिलेली आहे। वनमंत्री म्हणून देखील आपण फार मोठं काम केलेलं आहे। वाघांच्या संवर्धनामध्ये देखील आपले योगदान आहे, याच्याबद्दल कोणी नाकारू शकत नाही। मात्र ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी माझी हा शब्द मी वापरला, कानाला थोडा खटकतो माझी हा शब्द। मग माझी शब्द कधीच खटकत नाही, कारण मग याची जाणीव आहे की कधी ना कधी प्रत्येकाला माझी व्हायचं असतं। आयुष्यामधला आनंद माझी होता कामा नये। वाह। आणि त्या दृष्टीने जे काम आपल्या हातात आहे, योगी अरविंदजी म्हणायचे की जो भी काम करो ईश्वर की अर्चना समजकर करो। आणि म्हणून मग जो जो विभाग पक्षांनी जबाबदारीत दिला, मला आठवतं की 1999 मध्ये मी तसं 6 महिन्यासाठी मंत्री झालो, पण तेव्हासुद्धा मी ग्राहक पंचायतच्या संदर्भात काही न्यायालय निर्माण करणे किंवा तेव्हाही पर्यटनामध्ये अनेक गोष्टी, डेक्कन ओडिसीची सुरुवात प्रस्ताव तेव्हा माझ्या कालावधीत मी दिला। माझा एक स्वभाव आहे की जे काम दिलं ते नीट नेटकं व्हावं। आणि मग नीट नेटकं करण्यासाठी मग कोणतेही खातं द्या, सांस्कृतिक दिलं, सांस्कृतिक खात्यामध्ये सुद्धा आज राज्यगीतामध्ये पूर्ण महाराष्ट्र कार्यक्रमात उभा राहतो आणि राज्यगीतामध्ये दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की माझी असं आमदार म्हणून उत्तम काम करायचं, समजा मंत्री असेल तर खात्यात उत्तम काम करायचं। मी शेवटी ज्या समाजाने माझ्यावर अप्रत्यक्ष इतक्या गोष्टीचे शोध घेऊन उपकार केले, त्या समाजाला मी काहीतरी नवीन दिलं पाहिजे, हा भाव आहे। त्यामुळे माझी हा शब्द मग कधी खटकत नाही। हा हे असं तुम्ही म्हणताय की माझी हा शब्द खटकत नाही, पण तुमचे जे समर्थक आहेत कुठेतरी त्यांच्यामध्ये एक भावना आहे की भाऊंना त्यांना सक्रिय मंत्रिपदावर किंवा पाहायचं होतं। नेमकं काय असं भाऊ झालेलं होतं की ते नाही होऊ शकत? साधारणतः मी जेव्हा मगही हा प्रश्न पडला आणि हा यक्ष प्रश्नासारखा प्रश्न होता की इतक्यांना तुम्ही घेतलं, 42 जण जे मंत्री झाले त्याच्यापैकी इतरांना एवढी संधी दिल्यावर भाजपचं असतानाही आणि एक निष्ठेने भाजपचं काम केलं असल्यानंतर मला मंत्रिपद का दिलं नाही। आणि म्हणून आमच्या नेत्यांशी मी विचारणा केली आणि एक छोटं कारण सांगितलं, एवढ्या लोकसभेत तुम्ही पराभूत जागात। तर म्हणलं पराभूत तर 31 लोक जागेत, 48 पैकी 31 ठिकाणी आम्ही पराभव बघितला, फक्त 17 जागे, मग माझ्याबद्दल हा भाव का? तर ते म्हणाले की तुम्ही पराभूत होताना विजयासाठी ज्या नेटानी तुम्ही प्रयत्न करायला हवे होते ते केले नाही। म्हणजे ठीक आहे, याच्यावर मग मी काही वाद घालू शकत नाही, पण मी नेटानी प्रयत्न केले। महाराष्ट्रामध्ये तेव्हा फेक नरेटिव्ह इतकं वेगाने पसरलं होतं, त्याच्यात 31 जागांमध्ये आम्ही पराभूत झालो, पण मी मान्य केलं। शेवटी ज्या पक्षात जेव्हा मला समज आली तेव्हापासून मी या पक्षाचाच आहे। तर पक्षाचा निर्णय आहे आणि मी कधीच कालचा विचार करत नाही आणि उद्याच्या भविष्याचा वेध घेत नाही। वर्तमानात जगायचं, वर्तमानाचे प्रश्न सोडवता येत असेल तर सोडवायचे। त्यामुळे मी कधी याच्यासाठी प्रयत्नही केला नाही आणि तो माझ्या स्वभावात नाही आहे। पण एक गोष्ट खरी आहे की जनतेचं प्रेम पाहून मात्र ज्या पद्धतीने भेटतात, फोन येतात किंवा फेसबुकवर कॉमेंट येतात, तेव्हा मला एका गोष्टीचा आनंद होतो की मी नापास नाही, नापास नक्की नाही, परीक्षेत बसायची यावर्षी संधी दिली नाही, पण आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा दिल्या त्यामध्ये मी पास आहो हे साधारणतः यावरून लक्षात येतं। पण भाऊ, तुमची खरंच दिल्लीला जाण्याची इच्छा नव्हती? नाही, मला जाण्याची इच्छा नव्हती, याचं कारण साधं आहे। मी खरं तर महाविद्यालयात शिकत असताना मी लोकसभा घडवली 1989 मध्ये। बरं। तेव्हा तर मी एमफिलचा विद्यार्थी होतो। एक स्वप्न होतं, एमकॉम मी फर्स्ट क्लासमध्ये पास केलं होतं, एमफिल फर्स्ट क्लासमध्ये पास करायचं आणि एखादी प्राध्यापकाची चांगली नोकरी बघायची, असं साधारणतः ते स्वप्न होतं। पण 89 मध्ये 84 मध्ये ज्या पद्धतीचा दारुण पराभव भारतीय जनता पार्टीचा देशात झाला, तसाच आमच्याही मतदारसंघात झाला। तेव्हा आमच्या त्या भागातले जे आमचे श्रेष्ठ ज्येष्ठ नेते होते त्यांनी सांगितलं की आपण एका कॉलेजमध्ये जो
छात्र संघाचा अध्यक्ष होता त्याला संधी दिली पाहिजे. मग 89मध्ये संधी दिली, ठीक आहे. तेव्हा मी 2 लक्ष मतं घेतली. वा, हां, त्या काळामध्ये. त्या काळात. आणि लोकसभा लढवण्याच्या बाबतीमध्ये माझ्या मनात कुठेही काही खेद नव्हता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मी इतका प्रभावित झालो. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर राज्याभिषेकाचे 350वं वर्ष जेव्हा साजरं केलं तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की वित्तमंत्री म्हणून मला वाटायचं की महाराष्ट्र सुजगाम सुफगाम धनसंपन्न झालं पाहिजे. आणि हे तर खरं आहे की तुमचा माझा महाराष्ट्र हा शक्तिशाली आहे. मग माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे परीस याच्यापेक्षा जास्त किमती आहे. की छत्रपती शिवाजी महाराजाच या महाराष्ट्राला शेवटी किती तुम्ही धनसंपन्न झाले आणि किती विचारसंपन्न आहात हे दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. एखादा श्रीमंत आहे, वागणूक वाईट आहे, तर त्या श्रीमंताचा काय देशाला उपयोग आहे? त्याची वागणूक वाईट आहे, माणुसकी नाही, माणुसकीचा गवगेश नाही. तशी ही श्रीमंती आहे. श्रीमंती स्वैराचारी असता कामा नये, ती संस्कारी असली पाहिजे. आणि श्रीमंती जशी महाराष्ट्राची संस्कारी व्हायची असेल तर त्यामागे एकच परीस आहे, ते म्हणजे राजे महाराजे छत्रपती शिवाजी महाराज. जगातल्या कोणत्याही राजाचा अभ्यास करा, त्या राजाच्या नावाने राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजाचं रयतेचं राज्य होतं. आणि म्हणून मग मी त्याच्यात गुंतत गेलो. मी सुद्धा, तुम्हाला माहिती आहे की मी लंडन जाऊन वागणूक घेऊन आलो. तो एक अनुभव नक्कीच ऐकायला आवडेल. तो अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हे 1953 पासून मागणी होती, मी काढलं. आग्र्याच्या दरबारात आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या सोबत जाऊन आम्ही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली. माझं तर त्या सर्व तिथं असणाऱ्या इमारतीच्या निर्जीव दगडाकडे लक्ष होतं की या निर्जीव दगडाकडे जर आज बोलता आलं तर म्हणतील की आमचं जीवन त्या अहिल्या मातेसारखा सार्थकी ठरलं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होत आहे. आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हजारो वाघाच्या पेक्षाही जास्त आवाज असेल, औरंगजेब तिथं औरंगजेब घाबरला. विचार करा तुम्ही, किती प्रसंग आहे. मग आम्ही जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन आम्ही केला आहे. 1600 आर्मी जवान आहे. आणि जेव्हा ते सर्व आर्मी जवान जय भवानी जय शिवाजी म्हणताय, मनाला असा आनंद होतो. मी श्रीशैलमगा मंदिर, तर मला असं वाटलं की आत्ता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात मी एक 150च्या वरती मनात कार्यक्रमाची रूपरेषा केली. बरं, 47 कार्यक्रम केले. साधारणतः 103 बाकी होते. म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटलं होतं की मी इथं राहावं. पक्षामध्ये तसं तुम्ही सांगितलेलं की मला ह्यावेळी दुसरा कोणाला तरी संधी द्या किंवा असं काही? नाही, मी ज्यावेळी तिकीट डिस्ट्रीब्युशन किंवा जेव्हा डिस्ट्रीब्युशन होतं तेव्हा मी म्हटलं की लोकसभा लढायची माझी इच्छा नाही, पण पक्षाचा आदेश होता, मग प्रश्न संपला होता. आणि मी सुद्धा मन गावून निवडणूक लढवली. ठीक आहे, पराभव झाला, तो स्वीकारला, तो मी नम्रपणे स्वीकारतो. कारण मी पहिल्यांदा जेव्हा निवडणुकीला उभं होतो तेव्हा माझं ते वाक्य जे अनेक जनतेने ऐकलं आहे, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. शेवटी सेवेची साधना आहे. ही साधनं स्वतःसाठी नाही, तर जे साध्य या देशातल्या अनेक लोकांनी एक स्वप्न बघितलं आहे या देशाच्या गौरवाचं, त्यामध्ये मी काय वाटा उचलू शकतो तेच महत्त्वाचं. लोकसभा निवडणूक जी झाली होती साधारण मला वाटतं 7 टप्प्यांमध्ये ती झाली होती. पहिल्याच टप्प्यामध्ये चंद्रपूर आणि तो सगळा भाग होता. 19 एप्रिलला झाली पहिला टप्पा. त्यानंतर असं म्हटलं गेलं की काही लोकांकडून की तुमचा टप्पा झाला आणि निवडणूक चालू असताना तुम्ही पिकनिकला गेलात, असं म्हटलं गेलं. कोणी म्हणालं माहीत नाही, पण पिकनिक नव्हती. माझ्या मुलीचा वाढदिवस होता, तर आम्ही 3 दिवस मुलीच्या वाढदिवसाच्या वेळी गेलो होतो. पण जिथं सभा घेण्यासाठी मग निमंत्रित केलं त्या प्रत्येक ठिकाणी सभा मी घेतली. जिथं निमंत्रण नसेल तिथं जाऊन जबरदस्तीने मी सभा देऊ शकणार नाही. माझा स्वभाव आहे, पक्षाचे कार्यक्रम असेल तर मी नियमितपणे करतो, पण त्यासाठी निमंत्रण दिल्याशिवाय सभा कशा घेता येईल. जिथं मग निमंत्रण दिलं त्या ठिकाणी मी जाऊन सभा घेते. फक्त 3 दिवस मुलींच्या वाढदिवसाच्या वेळी गेलो. हां, आता हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते कदाचित मग स्पर्धक समजत असतील, तर माहीत नाही. मधल्या काही काळांमधले आपले जी वक्तव्य होती किंवा भाषणं होती ती अगदी सरकारला आरसा दाखवणारी अशी होती, त्याबद्दल काय सांगाल? काय चुकीचं आहे? मी तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं, मग लोकांनी निवडून दिला.
मी एक तर विधानसभेत उत्तर देऊ शकतो किंवा उत्तर घेऊ शकतो. आता तुम्ही ठरवायचं आहे काय जबाबदारी द्यायची. तुम्हाला वाटतं की मी उत्तर घेतलं पाहिजे तू उत्तर घेईल, तुम्हाला वाटतं उत्तर दिलं पाहिजे तू उत्तर देईल. आता असं आहे, शेवटी मी आमदार आहे. मी आजच नव्हे, 1995 पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो तर तुमच्या माहितीकरता सांगतो की तेव्हाही आमचंच सरकार होतं, पण खनिज मंत्रालय स्थापन करण्याचा विषय मी मांडला, कोळसा प्रदूषणाचा विषय मी मांडला, इतके विषय तेव्हाही मांडले. ही जी आज जीवनदायी योजना आहे, मला आठवतं की जोशी सरांकडे मी गेलो होतो, मी विधानसभेत मांडलं की एखादा गरीब असेल त्याच्या आरोग्याचं काय, मग त्याच्यातून जीवनदायी योजना आली. तर माझा हा मूळ स्वभाव तेव्हाही होता. तेव्हा मी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मांडला, तुम्ही विचार करा तेव्हा. आणि मी पहिल्या टर्ममध्ये जे काम केलं, जी प्रश्न उपस्थित केली, संसदीय आयुधांचा उपयोग केला, त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये असे फार कमी आमदार असतील, मी नशीबवान आमदार आहे. मला उत्कृष्ट विधानसभा सदस्य म्हणून माझा सत्कार राज्यपाल अलेक्झांडर आज नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी केला बेस्ट MLA म्हणून. तर माझा तो स्वभाव आहे, त्याचा सरकारशी काय संबंध. असा झंझावात आहे त्याच्याबद्दल वाद नाही, पण इतका तुमचा झंझावात होता की विरोधी पक्ष म्हणायला लागला की आमची स्पेस पण खाऊन टाकलेली आहे यावेळी. तर निसर्ग नियम आहे, हा निसर्ग नियम आहे. ग्लासमध्ये पूर्ण पाणी भरलं असेल, तुम्ही अर्धा ग्लास रिकामा केला की अर्धी हवा भरणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे. विरोधी पक्ष जर त्यांचा जनतेच्या प्रती असणाऱ्या त्यांचे दायित्व, त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नसेल तर शेवटी ईश्वर तर कोणाची ना कोणाची नियुक्ती करणारच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या AG पंपाचे प्रश्न, ड्रग्जनी आज महाराष्ट्रामध्ये 90,000 कोटीचं ड्रग जर सेवन केलं जात असेल, उपभोग केला जात असेल, त्यांचे प्रश्न मांडणं माझं कर्तव्य आहे. मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, कृषी पंपाचे मांडले, मी कृषी न्यायालयाचा विषय मांडला, मी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग EOW, मी AOW सांगितलं की कृषी ऑफेन्स विंग निर्माण करा. तर मी माझ्या सूचना करणं ही माझी जबाबदारी आहे. मी मौनव्रत नाही घेऊ शकत. मी डिसेंबरची तयारी करतो आहे. मी डिसेंबरमध्ये नाविन्यपूर्ण 5 अशासकीय विधेयक मांडतो आहे. जर ते चर्चेला आले तर राज्यामध्ये जनता मला धन्यवाद देईल की अशा विषयांवर मी काम करतो आहे म्हणून. शेवटी मला देवानी जी 2 कानं दिली, मी डोळे बंद करू शकतो, मी तोंड बंद करू शकतो, पण देवानी कान बंद करायची मला अनुमती नाही दिली. देवानी सांगितलं की समाजामध्ये जे प्रश्न आहेत ते जर माझ्या कानावर आले तर सोडवण्याचा मी जीवापाड प्रयत्न केला पाहिजे. आणि तो आमदार म्हणून मी जीवापाड पूर्ण शक्तीने प्रयत्न करेन. आणि आयुष्यात मी चमचेगिरी कधीच केली नाही. माझी चमचेगिरी माझ्या राष्ट्रभक्तीशी आहे. म्हणून मी राज्यगीत निवडतानाही गरजा महाराष्ट्र माझा हेच राज्यगीत निवडलं. दिल्लीचे ही तख्त राखवतो महाराष्ट्र माझा. व त्या राज्यगीतात महाराष्ट्राचा माणूस कधी घाबरत नाही, तर घाबरायचा विषयच कुठं आहे. नाही, तुमचा स्वभावच मुळात तडफदार आहे. आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की तुम्ही विषय मांडल्यानंतर विरोधी पक्षालाही धडकी भरलेली होती की त्यांची पण स्पेस कुठेतरी गोठवली गेली होती, कारण इतके मुद्दे तुम्ही मांडत होतात. म्हणजे शेवटी काही लोकांनी तर बाहेर येऊन म्हटलं की हे पक्ष विरोधी नेते आहेत, असं आता मला वाटायला लागलं की आमची इतकी स्पेस खात आहेत ते. असं म्हणणारे 10-20 लोक असतील, पण महाराष्ट्राच्या जर 10 कोटी जनतेला असं वाटेल की आमचे प्रश्न मांडणारा कोणीतरी आमदार आहे, तर मला वाटतं की या 10 लोकांचा विचार कधीच करायचा नाही. 10 कोटी लोकांच्या मनात काय तो विचार करणं माझ्यासाठी जास्त अति आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि मग याची जाणीव आहे की कोणतंही पद स्थायी नाही आहे, पद आलं आहे, जाणार आहे. मी 14 जेव्हा पहिल्यांदा म्हणजे प्रदेशाध्यक्ष झाले नाही, मंत्री झालो. 31 ऑक्टोबर 2014 आम्ही शपथ घेतली. तर लायब्ररीतून एकाने मग लिस्ट आणून दिली. 1935 पासूनची ती लिस्ट होती आणि 495 मंत्री झाले होते. तर मी माझ्या मित्राला सहज म्हणालो, मग एक 20 लोकांची नावं सांगू शकलं नाही. आणि त्या क्षणात मी मनात घेतलं, काम ऐसा करणे का की 22-25 वर्ष कोणीतरी तर नाव घेतलं पाहिजे. आता जेव्हा राज्यगीत वाजेल तेव्हा निश्चितपणे राज्यगीत जरी लिहिणारे श्रेष्ठ कवी होते, पण राज्यगीत जे आहे त्या गीताला राज्यगीत हा कन्सेप्ट मुळात घेऊन येणं. दानपट्टा मी राज्यशस्त्र केलं. आज आमचा दानपट्टा हे जगामध्ये हे वैशिष्ट्य आमचं मराठ्यांचं होतं. किंवा तुम्ही श्रीशैलम गेला, छत्रपती शिवाजी महाराजांचं मी मंदिर उभं केलं आहे 3.25 कोटी खर्च करून. आणि तिथं लोक येतात, ते पाहतात. कोणी केलं? महाराष्ट्राने केलं. कारण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी तपश्चर्या केली होती.
तर असे अनेक कामं आहे की ज्या कामामध्ये मी आनंदाने सांगू शकतो. तुम्ही आता पंढरपूर केला तर तुळशी वृंदावन तुमच्या लक्षात येईल, किंवा तुम्ही शिखर शिंगणापूर गेला, छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कुलदैवत आहे. तिथं पहिलं बेगाचं पान मिळत नव्हतं. मी 1200 झाडं वाढवली तिथं बेगाची. आता तुम्हाला त्या मंदिरात जाताना काही संजय गांधी मी वन विभाग या विषयावर देखील येणारच आहे, कारण म्हणजे त्या खात्यात देखील मुळात वन मंत्र्याला काय काम असतं असं आम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडायचा की वन खात्यात काय असं काम असतं. पण मला असं वाटतं की ज्यावेळी ते खातं तुमच्याकडे आलं त्यावेळी त्या खात्याची व्याप्ती किती हे मुळात निदर्शनात आलं की त्या खात्यामध्ये काय काय करता येऊ शकतं. त्या नाही, स्वाभाविक आहे. आणि मला नेहमी वाटतं की सरकार हे विशिष्ट मर्यादित लोकांचं असता कामा नये. लोकसहभाग वाढला पाहिजे. जेव्हा मी पहिला अर्थसंकल्प मांडला तेव्हा लोकांना आवाहन केलं की तुमच्या सूचना करा. हा पहिला प्रयोग होता. त्यानंतर आता देशाच्या अर्थमंत्र्यांनी तो प्रयोग केला. मी बॉक्स ठेवलं ते मंत्रालयात. आणि कधी कधी एखादी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आमूलाग्र बदल करतो. मग अजूनही आठवतं की हे आपण तर थोर समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. एक महिला आली. आमच्याकडे एक नियम होता. कोणाला म्हणजे आहे, नियम तर आहे. त्या नियमामध्ये असं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवा पत्नीला आपण पेन्शन देतो. पण त्या विधवा पत्नीने जर पुनर्विवाह केला तर पेन्शन बंद करतो. बरोबर. आता अनेकदा 6 वर्षाचा मुलगा आहे, 4 वर्षाचा मुलगा आहे, त्या स्त्रीला वाटतं की आपण दुसरं लग्न केलं पाहिजे. सासू सासरेही म्हणतात की बेटा तुझं जीवन उत्तम व्हावं यासाठी दुसरं तू लग्न कर, पण पेन्शन बंद व्हायची. पण हा तुम्ही अशा पद्धतीने बेड्या का घातल्या? मी बदललं. आम्ही 30% आरक्षण दिलं. 30% आरक्षण दिल्यानंतर काय झालं की अनेक ठिकाणी महिला कर्मचारी आले. आणि तुम्हालाही माहीत आहे, एकच अपत्य असतं, एकच मुलगी असते आईवडिलांना, ती नोकरीत लागते. पण आमच्याकडे LTC देताना आमच्याकडे स्पाऊस म्हणायचे. स्पाऊस म्हणजे काय? पत्नी असेल तर पती जायचा फिरायला, आणि पती असेल तर पत्नी. आता हिच्यासोबत कोण जाईल? कधी कधी प्रौढ कुमारिका असतात. मी निर्णय केला आईवडिलांनाही घेऊन जाता येईल म्हणून. वा. तुम्हाला माहिती आहे की प्रसूती रजा तर दिल्या जात होती. पण मी मनात विचार केला की 10वीमध्ये असताना किंवा आज माझी नातीन आहे, माझी मुलगी किंवा माझी पत्नी किती काळजी घेतात प्रत्येक गोष्ट. म्हणजे ती जाते, आत्ता तर ती छोट्या वर्गात आहे पण तरी काळजी घेतात. डब्बा बरोबर दिला नाही दिला, कोण काळजी घेतं? मी नाही घेत, माझा जावई नाही घेत, ती तर आई किंवा आजी घेते. मग मी एक निर्णय केला तेव्हा की 10वी 12वीत असताना मुलांना वाटतं माझी आई जवळ असावी. अभ्यास करत असताना मला एखादा ज्यूस आणून द्यावा, किंवा मी त्याच्यातही 180 दिवस सुट्ट्या दिल्या. कारण मुलगा जो आहे त्याचं चित्त स्थिर राहावं. आई असताना मला जर कोणी विचारलं की जगामध्ये अशी कोणती जागा आहे की ज्यामध्ये मुलाला सर्वात जास्त सुरक्षित वाटते, तर मी सांगतो ती आईची मांडी आहे. बरोबर. सर्वात जास्त. हा प्रश्न जर यक्षानी धर्मराजाला विचारला आत्ता तर धर्मराजांनी सांगितलं असतं की आई माँ की गोद से सुरक्षित जगह इस विश्व में नहीं है. खरं. तर त्या आईचं मुलांचं ते नातं आहे. म्हणून मग मी ती असे अनेक कामं करण्याची संधी प्राप्त झाली. मला वाटतं की अर्थमंत्री म्हणून देखील आपली कारकीर्द ही फार मोठी अशी आहे. तिथे देखील आपण अनेक बदल हे त्या खात्यामध्ये असताना आपण सुचवलेले 11,975 सरप्लस असा तुमचा रेव्हेन्यू बजेट होता. आणि अरुण जेटली यांनी देखील त्याचं कौतुक केलेलं आणि तुमचा सत्कार केलेला. वन ऑफ द बेस्ट. साधारणतः काय व्हायचं, तुम्ही जर मागच्या 15 वर्षात पाहिलं, 14च्या अगोदर 1-2 वर्षाचा अपवास सोडला आणि त्याही 1-2 वर्षामध्ये सरप्लस आमचं उत्पन्न वाढलं म्हणून नाही, तर आमचा जो रोजगार हमी योजनेचा कायदा होता त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आम्ही जे प्रोफेशनल टॅक्स जमा व्हायचा तो आम्ही स्वतंत्र अकाउंटमध्ये ठेवायचो. एकदा आम्ही निर्णय केला की ते अकाउंट रद्द करायचं आणि स्टेट पूलमध्ये पैसे घ्यायचे, म्हणून ते सरप्लस झालं होतं. आणि एकदा एक एंट्री ही 31 मार्चच्या अगोदर घेण्यामध्ये आम्ही विसरलो, ती नंतर एप्रिल महिन्यात घेतली म्हणून झालं. पण माझं तसं नव्हतं. माझं 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस मी केलं. आणि दुसरी गोष्ट, मी विधानसभेत नेहमी काही भाषणामध्ये काही विषय मांडायचो. त्याच्यात एक विषय होता. तो विषय कोणता होता की मी वित्त विभागाच्या वर माझ्या नेहमी आक्षेप असायचा, हे कोणत्याही गोष्टीला नाही म्हणतात. तर माझं भाषण आहे विधानसभेत ते मंत्री व्हायच्या अगोदरचं,
आणि मगही कधी वाटलं नाही की मी वित्तमंत्री होईल. तर मी सांगायचो की वित्त विभागामध्ये निवड करताना जो जन्मल्यावर ज्याच्या तोंडातून आईच्या ऐवजी नाही शब्द निघतो तोच वित्त विभागासाठी पीठ आहे. पण मी वित्तमंत्री जागेवर हा प्रयत्न केला की 100 पैकी 99 विषय नाही म्हणायचं नाही. पहिलं तर त्याच्यातली भावना लक्षात घेतली पाहिजे. हां, जिथं आपल्याला माहीत आहे की अनप्रोडक्टिव्ह आहे, म्हणजे सूत्र साधा आहे, एक 5 स्टार हॉटेल बांधायचं असेल तर पैसे कमी पडू देऊ नका, कारण ते प्रॉडक्टिव्ह आहे, त्याच्यातून तुमचं उत्पन्न रेव्हेन्यू वाढणार वाढणार आहे. आहे. पण 5 स्टारमध्ये जेवायला पैसे पाहिजे का, तर त्याच्यावर खर्च करू नका. खर्च कशावर केला पाहिजे, ज्यातून तुमचं उत्पन्न वाढेल, ज्याच्यामध्ये राज्यातल्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुगवता येईल. मी तर असे शेकडो निर्णय केले. आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शिक्षण, आरोग्य, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झाली पाहिजे, हा त्यामागचा भाव होता. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हे पूर्ण शक्तीने माझ्या पाठीशी उभे राहायचे. ते मला त्यांनी कधी कोण्याही गोष्टीला त्यांनीसुद्धा नाही म्हटलं नाही. आता आम्ही जन्मल्यावर आई म्हणणारेच लोक होतो, त्यामुळे आम्ही नाही कधी म्हटलं नाही. पण हे म्हणतात की शेवटी डिसिप्लिन असावी, शिस्त असावी, आर्थिक दृष्टीने नाही म्हणणं शिकलं पाहिजे. पण हे खरं आहे, पण नाही कधीही म्हणू नये. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आम्ही कधी नाही म्हटलं नाही. मी तर उलट म्हणजे काही तर सचिव असं म्हणायचे, अरे सर क्या ये हम नहीं बोलते आप क्यों हाँ बोल रहे, असं म्हणायचे. म्हणजे मी त्यांना म्हणायचो नाही, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेवटी सरकार म्हणून रडगाणं गाण्यासाठी सरकार आहे का. आई कधी आपल्या मुलांची काळजी घेताना मी कधी कोणी आईला नाही म्हणताना पाहिलं नाही. ती बिचारी स्वतःच्या पोटाला चिमटा दे. मग हे मायबाप सरकार आहे. मायबाप सरकारनी सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी स्वतः कष्ट केलं पाहिजे, उत्पन्न वाढवण्यासाठी पूर्ण जीव लावला पाहिजे. पण तुम्ही जर शेतकरी, कष्टकरी, गरीब लोकांना नाही म्हणाल. आता एक मोठं पॅकेज देखील शेतकऱ्यांना देण्यात आलं. 31,628 कोटीचं, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने आपण करू देणं गरजेचं आहे. हा शेतकरी कणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजीच्या देठागाही हात गावू नये काय शिस्त होती. हात कगम करून टाकू, तो भाव. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीची तर तुम्हाला मी एक म्हणजे मलाही वाटतं नेहमी. आता याच्यामध्ये मी जसं म्हणालो की विधानसभेत मी काही करण्याचा प्रयत्न अधिवेशनात करेन. मी अर्थमंत्री असताना मी एकदा कृषी जे विद्यापीठ आहे त्यांची एक बैठक घेतली. त्यांना सांगितलं, तुम्ही टेक्नॉलॉजी कशी वाढवता येईल याचा विचार करा ना. असं आहे, कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन कसं करता येईल. त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे ज्या सोयी आहे त्या नाही. मी म्हटलं तुम्हाला किती पैसे पाहिजे, चग दिवे. तुम्ही विचार करा, गुजरात आमच्यापेक्षा 50% लोकसंख्या आहे, 4 कृषी विद्यापीठ आहे. आम्ही एवढे सर्व गोष्टी करतो आहे आणि आमच्याकडे कृषी विद्यापीठाला पैसेच नाही. 4च विद्यापीठ आहे, त्यांचेही 4 आमचेही 4. ते 6 कोटीला सर्व करतात, आम्ही 13 कोटीला सर्व करतो. मग अशा मूलभूत गोष्टी ज्या आहे याला नाही म्हणू नये. खरं. आता कृषी महाविद्यालय अर्धवट पडले असतील त्याला नाही म्हणायला नाही पाहिजे. मी आजच आमच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहे वित्त विभागाचे, त्यांना भेटून आलो. म्हटलं सर, हमको इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाते समय ये भी ध्यान में देना चाहिए कि लड़कियों के एजुकेशन के लिए हम SNDT यूनिवर्सिटी का सेंटर चंद्रपुर में बना रहे हैं, उसके पैसे तो रिलीज करो, उसके लिए पैसे नहीं है. म्हणजे मग अडचण काय होईल की तुम्हाला छानपैकी भाजी तेल याच्यासाठी पैसे आहे पण मिठाला पैसे नाही. तर भाजी किती सुंदर झाली तर चविष्ट होणार. खरं. हा पुन्हा एकदा तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यावरच माझा प्रश्न आहे की आता निवडणूक आल्यात आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की नवी मुंबई एअरपोर्टचं उद्घाटन झालं, ओव्हरऑल डेव्हलपमेंट आणि ह्याचा सपाटा उद्घाटनांचा सध्या सुरू झालेला आहे, याकडे आपण कसं. नाही, मला वाटतं की उद्घाटनं, भूमिपूजनं हे तर नेहमीच होत असतात. निवडणुका त्या मधात आल्या आणि 5 वर्षामध्ये एखाद्या दुखाद्या वर्षाचा अपवाद जर सोडला तर निवडणुका कधी विधानसभेची आहे, कधी लोकसभेची आहे, कधी स्थानिक स्वराज्य वन नेशन वन इलेक्शन व्हावं, कारण महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये नाही, तुमच्या माहिती करता सांग करायचंच आहे. नाही नाही नाही, मी त्या कमिटीचा चेअरमन होतो. बर. माझ्या कमिटीचे जे सदस्य सचिव होते
ते माजी मुख्य सचिव शंकरनजी होते. त्या कमिटीचा माझा अहवाल हा मी अगोदरच महाराष्ट्राच्या वतीने सादर केला आहे. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं दर निवडणुकीला आम्ही 5-5.5 हजार कोटी खर्च करायचे. एकीकडे आम्ही सांगतो आहे की रुपया आम्ही विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. साधारणतः 5 वर्षामध्ये 315 दिवस आचारसंहिता. हो ना. म्हणजे पहिल्यांदाच आमचं काम मंदगतीने, आणि त्या मंदगतीमध्ये पुन्हा निवडणुका म्हणजे आमचं लक्ष काय, जनतेची सेवा करणं आहे की इलेक्शन घेणं आहे? आमचं उद्दिष्ट काय आहे? पण तेवढी मॅनपॉवर आहे का मुळात? एका दिवशी निवडणूक झाली तर निवडणुकीवर तीच लोक राहणार आहे ना. मॅनपॉवरचा कुठे विषय आहे? शेवटी एक माझं बूथ आहे, आता त्या बूथमध्ये तोच एक अधिकारी राहणार आहे. मॅनपॉवरचा काय संबंध आहे? कारण नसताना 3दा निवडणुका घेऊन तुम्ही खर्च का वाढवता? का 3दा खर्च करायचा? म्हणजे उद्या वडील एक गाडी घेऊन चालले ऑफिसमध्ये, तेव्हाच मुलगाही निघताय, तोही दुसरी गाडी घेऊन चालला वडगांच्या मागे, मग त्याचा दुसरा भाऊ निघताय, 3 गाड्या घेऊन खर्च करायचा कशासाठी? अरे तुम्ही एकाच वेळी जर ऑफिसमध्ये मिटिंगला चालले तर एकाच गाडीत बसून जा ना. तेवढंच देशाचा भला कराल तुम्ही. म्हणून त्या कमिटीमध्ये मी स्पष्टपणे अहवालात सांगितलं आहे की 1 नेशन 1 इलेक्शन केलं पाहिजे. या संदर्भातले कायदे अजून कडक करायचे असेल तर केलं पाहिजे. हे आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट यामधून काय साध्य जागा आहे? एक तर तुम्ही 5 दिवसाचा आठवडा, बरोबर, मग तुम्ही तास निश्चित केले धीरे धीरे. राज्य कोणासाठी आहे? राज्य नेत्यांसाठी आहे, कर्मचाऱ्यांसाठी आहे की सामान्य माणसांसाठी आहे? त्यांना काय घेणं आहे तुमच्या निवडणुकीशी? त्यांना का त्रास देता तुम्ही? एकदा निवडणूक घ्या, संपला विषय. आणि त्याच्यानंतर जर एखादी जागा रिक्त झाली तर आता 2022 नंतर आमच्या एक लक्षात आलं की नेता नाही म्हणून काम थांबत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणतं काम थांबलं? खरं. आम्ही तर हे सप्रमाण सिद्ध करून दिलं. एखाद्या विधानसभेत काही झालं तर पुन्हा 5 वर्षांनी घेऊ ना निवडणूक. पोटनिवडणूक घेता येऊ शकते. कशाला घ्यायची पोटनिवडणूक? पोटनिवडणूकही नाही असं नाही, माझं तर मत आहे. बरं आहे ना. मग लोकसभेचे खासदार आहे, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, केअरटेकर. कशाला पोटनिवडणूक घ्यायची गरज आहे जर 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी? हां, खूप अगोदर पहिल्याच वर्षी जर घटना झाली तर पोटनिवडणूक मी समजू शकतो. तुमचं म्हणणं आहे 4थ्या वर्षी घटना झाली तर 1 वर्षासाठी निवडणूक घ्या. तर याच्यामध्ये विचारांती शास्त्रशुद्ध पद्धतीने मला वाटतं की 1 नेशन 1 इलेक्शन केलं पाहिजे. ही आजच्या देशात, आणि त्याचा जर खर्च आहे ना, तुम्ही विचार नाही करू शकत. किती पैसे वाचतील असं तुम्हाला वाटतं? नाही, माझ्या महाराष्ट्राचेच, एकट्या महाराष्ट्राचे साधारणतः 8 ते 10 हजार कोटी वाचतील 5 वर्षात. विधानसभा, लोकसभा आणि हे घेतलं तर. म्हणजे याचा पॅन इंडिया किती फरक पडेल प्रत्येक नक्की. आणि राज्यांमध्ये. आणि राजकीय पक्षांची पैसे वाचेल ना. त्यांना विधानसभेत पुन्हा खर्च, मग जाहीर सभा, मग पुन्हा लोकसभेत जाहीर सभा. आता एकाच सभेमध्ये मी गेलो तर विधानसभेच्या उमेदवाराचा प्रचार करेन, लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करेन. तुम्ही एकूणच त्याचा जर त्याचा जो सुपरिणाम आहे तो सुपरिणामाचा विचार करा ना तुम्ही. बरं, तुम्ही वनमंत्री देखील राहिलेले आहात आणि म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की वन खातं हे म्हणजे खरं तर त्या मंत्र्याला वनवास देण्यासाठी असतं असं आत्तापर्यंत म्हटलं जात होतं. पण तुम्ही त्यातही कुठेतरी त्या वनवासामधून सोनं करण्याचा प्रयत्न केलात आणि जसं मी म्हटलं की वाघांवर तुम्ही खास लक्ष केंद्रित केलं होतं. तर त्या बाबतीत नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. फक्त वाघांवरच केलं नव्हतं मी, तर झाडंही लावली. चिऊताईची कथा म्हणून मी आर्टिफिशियल ब्रीडिंग सेंटरही केलं. गिधाड, जटायू, त्याचंही आर्टिफिशियल ब्रीडिंग सेंटरचा पुढाकार घेतला. कारण शेवटी या आपल्या सृष्टीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं एक महत्त्व आहे, प्रत्येकाचं. आणि त्यासाठी अनेक प्रयोगही मी केले. तसाच वाघांसाठी केला. 1972मध्ये जेव्हा आपल्या देशांची वाघांची संख्या चिंताजनक पद्धतीने कमी झाली तेव्हा स्वर्गीय इंदिराजींनी या संदर्भामध्ये पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट केलं. पण नंतर ज्या पद्धतीने पाहिजे वाढत नव्हते. मी 14मध्ये आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की 112 वाघ महाराष्ट्रात आहे. आणि मग वाघांच्या दृष्टीने मी पहिल्यांदा अभ्यास केला की ही संख्या कशी वाढली पाहिजे, मग त्याच्यातून कुरण कशी विकसित केलं पाहिजे, शिकार कमीत कमी व्हावी या दृष्टीने कसं केलं पाहिजे, कसा वाघ वाढला पाहिजे, लोकांना वाघ हा शत्रू वाटता कामा नये, हा विषय मी त्या दृष्टीने केला. आणि त्यानंतर ज्या गवतावर जगणाऱ्या प्रजाती आहे
त्या प्रजाती वाघांना पाहिजे. साधारणतः एक शिकार एका वाघाला 1 आठवडा चालते. एक चांगलं बऱ्यापैकी हरिण केलं तर म्हणजे 52 आठवड्यात 52 शिकारी पाहिजे. पण वाघ वाढल्यावर जर त्याला शिकार नसेल तर मग प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून मग आम्ही एक सायंटिफिक मी एक नवीन प्रयोग सुरू केला. दर 2.5 महिन्यांनी एक आम्ही ऑफिसर मीट करायचो. आणि ऑफिसर मीटमध्ये मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मी वन विभागाचा मंत्री नाही, मी वन परिवाराचा प्रमुख आहे. मी तुम्हाला माझ्या परिवारातले सदस्य समजतो. आणि मुक्तपणे चर्चा व्हायची. आमचे एक उत्तम सचिव मग लाभले विकास खारगेजी म्हणून. अतिशय म्हणजे त्यांचं किती कौतुक केलं तरी कमी आहे. अतिशय उत्तम अधिकारी कसे असावे त्याचं ते जिवंत उदाहरण आहे. आणि मग आम्ही त्या पद्धतीने वाघांची संख्या जेव्हा मी हे खातं सोडलं आत्ता तेव्हा 600च्या वरती गेले वाघ. साधारणतः आम्ही जेव्हा व्याघ्र गणना करतो तेव्हा 2 वर्षाच्या वरच्यांना म्हणजे मला तर आमचे अधिकारी म्हणायचे की पहिल्यांदा वाघीण 1-2 पिल्लापेक्षा जास्त जन्म देतच नव्हती. आता माझ्याचकडे ताडोब्यामध्ये एका वाघिणींनी 5 पिल्ले दिले आणि 5ही जिवंत राहिले. कारण देवाची कृपा आहे. जेव्हा उत्तम व्यवस्था असते तेव्हा देवसुद्धा तुमची क्षमता जी आहे ती मला वाटते की वाढवतो. आता 600च्या वरती वाघ. हां, याच्यातून काही प्रश्न नक्कीच निर्माण झाले. आणि मनुष्य आणि वन्यजीव आणि हा काही आपल्या देशात आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात आहे असं नाही. हा देशभराचा प्रश्न आहे, हा जगाचा प्रश्न आहे, हा आफ्रिकेचाही प्रश्न आहे. आता त्याला मर्यादेत आणण्यासाठी आपण काही उपाययोजना केल्या, त्याच्यातून काही कंट्रोलही झाले. पण काही जे जिल्हे आहेत ज्यांनी पर्यावरणाचं रक्षण केलं त्यांच्यावर अन्याय होऊ नये याची काळजी मी घ्यायचा प्रयत्न केला. काही निर्णय केले, काही भविष्यात करायचे होते. आता ते माझ्या हातात नाही त्यामुळे आता त्याच्यावर मी काही चर्चा करत नाही. पण मला एका गोष्टीचं निश्चितपणे काम करताना मी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनमनी योजना जी या देशात नाही आहे ती मी आणली. आम्ही वन धन योजना आणली ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना पर्यटन वाढवून त्या ठिकाणी जिप्सी चालक असतील, त्या ठिकाणचे गावकरी असतील, त्यांना आपण त्यांची उपजीविका कशी वाढवता येईल या दृष्टीने आपण काम केलं. आत्ता काही गोष्टींमध्ये पर्यटनामध्ये इतके पैसे येत आहे की ज्याचा तुम्ही विचार करू शकत नाही. माझा आत्ता प्रयत्न चालू आहे. मी माननीय देशाचे पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावतजीशी पत्रव्यवहार माझा चालू आहे की ताडोबा आत्ता मागच्या बजेटमध्ये जे 50 देशामध्ये आंतरराष्ट्रीय टुरिस्ट सेंटर डेव्हलप करायचा निर्णय झाला तर त्याच्यामध्ये मी विनंती केली आहे की ताडोबा घ्यावं आणि राज्य सरकारलाही पत्र दिलं. साधारणतः मुख्यमंत्री महोदय मी जरी आमदार असलो तरी मुख्यमंत्री महोदय माझ्या प्रत्येक निवेदनावर सकारात्मक रिमार्क करतात. म्हणजे हे मात्र त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे आणि ते सकारात्मक करतात. कोणतेही निवेदन राज्याच्या हिताचं मी घेऊन गेलो तर ते सकारात्मक होतं. आणि आत्ताही आमचा ताडोब्याचा प्रयत्न चालू आहे. आजच मी गजेंद्र शेखावत साहेबांचे एक जवळचे परिचित आहे त्यांना आज विनंती केली की एकदा माझी त्यांची बैठक करून द्या. मला असं वाटतं की त्या दृष्टीने भविष्यातसुद्धा या बाबतीमध्ये ताडोबा हे आंतरराष्ट्रीय होईलच. पण वाघाच्या बाबतीमध्ये जे संरक्षण संवर्धन केलं आता हे खरं आहे की जे स्वतःच्या पक्षाला वाघ म्हणवायचे त्यांचंही संरक्षण संवर्धन व्हावं म्हणून मला नेहमी वाटायचं. पण त्यांनी चुकीच्या दिशेने ते गेले. मला त्या प्रश्नावर यायचंच होतं की माणूस आणि वाघ ह्याच्यामधला संघर्ष आपण कसा पाहता आणि ह्या प्रश्नाचं मला दुहेरी उत्तर हवं होतं. शेवटी वाघाचं संवर्धन संरक्षण करताना वाघाचं प्रतीक असणाऱ्या पक्षाचं संवर्धन संरक्षण व्हावं असं मला नेहमी वाटायचं. पण वाघांनी स्वतःहून चूक अशा केल्या की त्यांनी स्वतःचं संवर्धन संरक्षण करण्यामध्ये त्यांच्या चुकीचा हा जो परिणाम आहे तो आता आपल्याला दिसतो आहे. शेवटी त्यांच्याबद्दल नेहमीच इतक्या वर्षाचा जो आमचा सहवास होता त्या सहवासातून मला असं वाटतं मातोश्रीवर त्या काळामध्ये चर्चेला आपण अनेकदा जायचं. मी अध्यक्ष असताना गेलो आहे. नाही शेवटी त्यांनी जी 2019मध्ये 24 ऑक्टोबर ज्या दिवशी मतमोजणी सुरू झाली आणि मला कधी कधी वाटतं की ते त्यांच्या मनामध्ये व्हायची इच्छा झाली आणि सर्व चित्र बदललं. म्हणून लहानपणी म्हणायचे की मोहात पडू नका. तुम्ही कधी समजवण्याचा प्रयत्न केला आपले? मी गेलो होतो त्यांना. कारण असं आहे शेवटी महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
यांना कितीदा सॅल्यूट केला तरी कमी आहे. आणि मग नेहमी त्यांच्याबद्दल आदर यासाठी होता की ते मुख्यमंत्री होऊ शकत असते, नाही जागत. आणि तो करडा आवाज, अतिशय स्पष्ट भूमिका. मी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर स्वर्गीय प्रमोद महाजनांचं एक भाषण ऐकलं. इतकं सुंदर भाषण होतं. या महाराष्ट्रामध्ये नसेल किंवा देशात एक मात्र असे नेते होते, एक बार कैदिया कैदिया, जसं बंदुकीतून गोळी निघाली पुन्हा वापस नाही. मी कधी त्यांना असं म्हणताना पाहिलं नाही की माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता. माझा विपर्यास केला गेला, शब्दांचा कधीच विपर्यास. कैदिया कैदिया. आणि ती शक्ती ती मला वाटतं त्यागातून होती. मोहमुक्त जीवन होतं. म्हणजे 95मध्ये तर त्यांनी निर्णय केला असता तर. आणि म्हणून तेव्हा आज जरी आपण काही म्हणत असलो तरी मला शिवसेनेमधली एक गोष्ट आवडायची, त्यांनी अतिशय सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला मोठं केलं. म्हणजे आम्ही जे म्हणतो ना की राजकारणात आम्ही मुद्दाम आरक्षण दिलं की सामान्यतः सामान्य व्यक्ती या आरक्षणातून एका समान भूमिकेत एक समान पातळीवर यावा. त्यांनी आपल्या कर्तृत्वानी, आपल्या शब्दाच्या ऊर्जेनी सामान्यतः सामान माणूस मोठा केला, तर त्यांना सॅल्यूट आहे. आणि म्हणून माझं प्रेम होतं. तेव्हा त्यांनी जी 24 ऑक्टोबर 2019ला एक ऐतिहासिक चूक केली. वाटलं होतं असं होईल? नाही, कधीच वाटलं नाही. काही कारणच नव्हतं असं वाटायचं. ते काँग्रेससोबत जायचा कसा विषय येईल. दुधासोबत दह्याची युती झाली तर दुधाला स्वगुण स्वसत्व सोडा बघत काँग्रेससोबत कशी जाऊ शकते. दोन टोक आहे. काँग्रेस सत्तेसाठी काम करणारा एक पारिवारिक राजकीय पक्ष होता. शिवसेना सत्यासाठी व जनतेसाठी काम करणाऱ्यांचा पक्ष होता. हे दोघे एकत्र येण्याचा दूर आता ते म्हणतात की आता आम्हाला मवियामध्ये तिसरा सदस्य नकोय असं ते म्हणतात मनसेला. नाही, आता ते कोणाच्या हातात काहीच नाही आहे. तिसरा सदस्य नको म्हणजे ते मला वाटते मनसेबद्दल बोलत असावे. पण ते तात्कालिक आहे. बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर तसं ते म्हणणार नाही. सध्या बिहारच्या निवडणुका आहे म्हणून कदाचित हा त्यांचा डाव असू शकतो की आम्हाला नको आहे. पण त्यांनाही काय करायचं आहे, त्यांना घ्यावंच लागेल. जर म्हणजे मनसे तयार असेल, मनसे तयार आहे की नाही मला माहीत नाही. पण आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीचे निकाल लागले की हा प्रश्नच उपस्थित होत नाही. आता पण जर ते मवियामधून बाहेर आले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे अशी युती झाली, अर्थात ती होणारच आहे, आणि निवडणुका लढल्या, त्यानंतर युतीमध्ये नवीन बिडू येऊ शकतो का असं वाटतं तुम्हाला? नाही, युतीमध्ये यायचा विषयच नाही. आता महायुतीमध्ये 3 पक्षाची युती आमची आहे. त्याच्यामध्ये नवीन येण्याचा विषयच उपस्थित होत नाही, मला वाटत नाही. आणि तसेच सामान्य जो मतदार आहे तो द्विधा मनस्थितीत असताना पुन्हा असा प्रयोग करूही नये. आहे, आपण लोकांची कामं करावी. पण मला एक सांगा भाऊ, तुम्ही इतकं राजकारण पाहिलं जवळून, म्हणजे अगदी महाजनांच्या काळापासून पाहिलं, अडवाणींजींच्या काळापासून पाहिलं आणि आत्ताचं पाहताय, काय फरक वाटतो? नाही, 2 फरक वाटतात. म्हणजे साधारणतः माननीय मोदीजींनी असं म्हणायचे पहिल्यांदा की काँग्रेस सोनं पांघरून चिंध्या विकायची आणि आमचा विचार सोन्यासारखा होत्या, पण आम्ही चिंधा पांघरल्याने त्या विचारावर कोणी येत नव्हतं. माननीय मोदीजींनी एक स्वप्न फक्त दाखवलं नाही, तुम्ही एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, ते स्वप्न पूर्ण केलं. तुम्ही मला सांगा, आज पहिला बजेट जो मांडला गेला देशाचा तो 197 कोटीचा होता. आज आम्ही 50,65,000 कोटी. आज तुम्हाला रस्ते बघा, एअरपोर्ट बघा, आयुष्यमान भारत बघा, तुम्ही घरांच्या बाबतीत 4 कोटीपेक्षा जास्त घरं बघा, स्वच्छतागृह बघा, एक मोठी यादी आहे. आंतरराष्ट्रीय लेवलला देखील परिणाम दिसतो. तुम्ही जर हे बघितलं तर युक्रेन आणि रशियाच्या युद्धात तिरंगा घेऊन पाकिस्तानी विद्यार्थी सुरक्षित बाहेर पडायचे. म्हणजे आमचा तिरंगा हा सुरक्षिततेची गॅरंटी झाली. तुम्ही आत्ता मी मग एका मोठ्या दैनिकाने पुरस्कार दिला,
तर मी लंडनमध्ये जेव्हा गेलो तेव्हा इंडियन हॉटेल म्हणून ज्या हॉटेल्सची नावं असायची त्याचा मालक पाकिस्तानी होता. हो. म्हणजे तो पाकिस्तानी म्हणत नाही त्याला माहिती आहे कोणी येणार नाही. खरं. इंडिया म्हणतं की विश्वास आहे, गॅरंटी आहे. इंडिया म्हणजे एक वचन आहे. आणि म्हणून माननीय मोदीजींनी ही जी एक या देशामध्ये, आणि दुसरं मग माननीय मोदीजींचं सर्वात आवडलेलं राजकारणामध्ये मोटिवेशन, सर्वसामान्यांना जी प्रेरणा माननीय मोदीजी द्यायचे त्यातून समाज देश घडवण्याची क्षमता निर्माण करण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलं. विकासासोबत या गोष्टी आवश्यक असतात. बरं, एक विचारते, तुमचे आणि फडणवीसांचे संबंध आता कसे आहेत? अतिशय उत्तम संबंध आहे. मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो तेव्हा ते माझे महामंत्री होते. मग ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मी मंत्री राहिलो. तर मी आत्ता तुम्हाला मगाही म्हणतो की ते माझा कोणताही विषय असेल तर ते अतिशय सकारात्मकपणे सही करतात, रिमार्क घेतात अतिशय सकारात्मकपणे. म्हणजे कधीकधी एखादा विषय असा असतो की त्यांच्या मनाला साधारणतः त्यांना नाही वाटत योग्य. म्हणजे आता एक विषय असा आहे, माझं म्हणणं आहे की विदर्भात शेतकऱ्यांना इजी पंप दिले पाहिजे. इजी म्हणजे इलेक्ट्रिक पंप दिले पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की सोलारचेच पंप दिले पाहिजे. तर मी त्यांना समजून सांगितलं, म्हणलं आमचा विदर्भाचा आणि मराठवाड्याचा 1,27,000 पंपाचा अनुशेष आहे. अनुशेष दूर करा, मग तुम्ही समान ठेवा ना आम्हाला बाकीच्यांसोबत. तुम्ही अचानकपणे निर्णय केला. आता मी बघत होतो त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, ते मग म्हणाले नाही सुधीर भाऊ आपल्याला सोलार दिलं पाहिजे, आपली ती भूमिका आहे. म्हणतात तुमची भूमिका काही असू द्या, पण चंद्रपूर जिल्ह्यात 1740 कनेक्शन आहे ते मला इजीच पाहिजे. त्याचे तुम्ही जे चेक वापस करता, रिफंड करता, हे मला मान्य नाही. त्यांच्या मनात इच्छा नाही, पण त्यांनी ताबडतोब माझ्या याच्यावर सकारात्मक दिलं. तर माझे त्यांच्या संबंधामध्ये, आणि देवेंद्रजीचं एक वैशिष्ट्य आहे की, आणि म्हणून एवढ्या मोठ्या पदावर गेले की त्यांची भूमिका जी आहे ती एकमेकाला समजून घेण्याची असते. त्यांची भूमिका अशी नसते की एकांगी भूमिका ते मांडत नाही, समजून घेण्याची असते. आणि हा असा प्रसंग मी मंत्रिमंडळात अनेकदा पाहिला की अनेकदा एखादी भूमिका मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या मनाविरुद्ध आम्ही मांडायचो. आणि मी तर असे अनेक निर्णय पाहिले की ज्या निर्णयामध्ये त्यांची इच्छा असेल नसेल तरी त्यांनी सकारात्मक भूमिका घेत त्याला अनुकूलता दाखवली. म्हणून मला वाटतं फक्त तर्कसंगत भूमिका असावी, तर ते नाही म्हणत नाही. म्हणून त्यांचे माझे संबंध खूप चांगले आहे, काही प्रश्न नाही. आणि माझा सन्मानही ते तेवढ्याच पद्धतीने करतात. म्हणजे मी तर एकदा त्यांना म्हणालो आहे की तुम्ही प्रत्येक माझ्या पत्रावर सकारात्मक रिमार्क करता. मी जेव्हा तुमच्या भेटीसाठी येतो तेव्हा तुम्ही तुमच्या बाजूच्या खुर्चीवर बसवता, मी दुसरीकडे बसलो. मी आल्यावर शुगर फ्री आईस्क्रीम खाऊ घालता. मग तुम्ही इथंच काय गडबड केली, तर जोराने हसलेत ते, आलिंगन दिलं बघा त्यांनी. तेवढा योग्य क्षणी योग्य उत्तर दिलं म्हणे. आमचं प्रेम आहे, काय अडचण नाही. खरंय. त्यामुळे इतकं प्रेम असताना तिथे कुठे आटलं गेलं हा प्रश्न सर्व त्यांच्याही हातात नसतं. बरं, मला मधल्या काळामध्ये तुम्ही देखील म्हटलेलं होतं की सध्या तुम्ही अध्यात्माकडे थोडंसं वळलेलं आहात. त्यानं तुमच्या आयुष्यामध्ये काय असा बदल घडला? मला असं वाटतं तुमचं तर वजनही कमी झालं. काय नेमकं करताय, डाएट काय? अध्यात्माकडे तर मी लहानपणापासूनच आहे. म्हणजे मी आजही चंद्रपूरमध्ये असताना माझ्या घराच्या शेजारी मोठं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मी आजही कामाला सुरुवात करत नाही. तर देवावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. आणि अनेकदा मला चांगले अनुभवही आले. आणि मला नेहमी वाटतं की देवाने मला सर्वस्त गोष्टी दिल्या, चांगलं कुटुंब दिलं, चांगले आईवडील दिले, अतिशय चांगली पत्नी दिली, मुलगी, जावई, नातीन, मित्र, नाते गोते, आणि देवाने कशाचीच काही कमी ठेवली नाही. तर म्हणून मग देवाला तर रोज आभार मानले पाहिजे. मी आजही सकाळी जेव्हा उठतो तेव्हा उठल्याबरोबर पहिलं काम आहे मी देवाला नमस्कार करतो. आणि देवाला नमस्कार करून देवाला आजचा दिवस चांगला जाऊ दे एवढीच विनंती करतो. झोपताना मी देवाचं नाव घेतो आणि मगच झोपतो. आणि मग एका मिनिटात झोप येते.
मेडिटेशन वगैरे मधल्या काळात? नाही, मधात मी योगा आणि मेडिटेशन सुरू केलं, त्याच्यात खंड पडला. पण एक गोष्ट तर खरीच आहे, जीवनात कधी ना कधी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या वेळी थांबायचंच असतं. तर मग आपण अशा गोष्टींनी, जसं व्यायाम करतो शरीरासाठी, पण एक चित्त आहे ना, एक मन आहे, तेही तर स्थिर असलं पाहिजे ना प्रत्येक गोष्टीमध्ये. मग ती प्रतिकूल असेल की अनुकूल, त्याच्यामध्ये आपण इतकं आनंदी असलं पाहिजे. कारण मला एक गोष्ट माहिती आहे, जगातली सर्वात महागडी गोष्ट कोणती, किंवा जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक कोणतं. कोणी म्हणेल पॅरिस, कोणी म्हणेल लंडन, कोणी अजून काय सांगेल. पण माझ्या दृष्टीने जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक आहे चेहऱ्यावरचं हास्य. यापेक्षा महागडं कॉस्मेटिक असूच शकत नाही. आणि हा अधिकार माझा आहे, मी हा दुसऱ्याला कशाला देईल. माझ्या चेहऱ्यावरचं हास्य हे कायम असावं यासाठी मीच लक्ष दिलं पाहिजे, दुसऱ्यांना हा अधिकारच द्यायचा नसतो. पण जसं मी म्हटलं की तुमचं वजनही थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणजे राजकारणात काही कमी झालं, शारीरिक काही कमी झालं. मी शारीरिक वजन म्हणते. कमी केलं. म्हणजे कुठलं डाएट करता असं मी म्हणते. नाही, डाएट म्हणजे पहिल्यांदा जास्त 2 चपात्या खायचं होतं, आता 1 चपाती खातो. अजून कमी केलं पाहिजे, अजून कमी केलं पाहिजे. थोडी एक ऊर्जा असते, स्फूर्ती असते, तेवढे कल्पकतेने नवीन नवीन विषय आपल्याला आठवतात. तर जेवढं मस्त राहायचं, त्याच्यामुळे प्रयत्न राहतो. शेवटी ईश्वराच्या मनात जे असेल ते होणार आहे. बरं, कुठे तुम्हाला वाटतं की आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, की कुठे तुम्हाला असं वाटतं की ह्या ठिकाणी जर मी आज असतो तर आय वूड हॅव परफॉर्म बेटर? मी भविष्याचा विचार करत नाही. असतो तर हा विषय नाही, मी आज कुठं आहे आणि मी काय करू शकतो. साधं आहे ते गाणं आपण ऐकलं ना, सूरज ना बन पाए तो दीपक बन के जगता जग. आपलं काम आहे की मी जगातला अंधार दूर नाही करू शकत. पाऊस आला तर सारा पाऊस थांबवण्याची माझी ताकदही नाही, शक्ती नाही, अधिकारही नाही. पण मी डोक्यावर छत्री घेऊ शकतो माझ्यापुरती. तर मी नेहमी हा प्रयत्न करतो की मी माझ्यापुरती छत्री घेतली पाहिजे. सारं जग तर बदलता येत नाही, मग त्याच्यामध्ये जे जे नवीन नवीन करता येईल, म्हणजे मग शेतकऱ्याशी संबंधित काय करता येईल. तुम्ही आगा तर मी चंद्रपूरमध्ये SNDT युनिव्हर्सिटी करतो आहे. मला वाटतं की आपण इकडे म्हणायचं नारीसे नारायणी, तर आता आज मी माननीय वित्त सचिवांना तेच समजून आलो. म्हणजे समानता कधी येईल? समानता शब्दाने येणार नाही आहे. समानता मंत्रालयामध्ये पाटीवर आईचं नाव टाकून येणार नाही आहे. आता आम्ही पाट्या 1.25 फुटाच्या होत्या, त्या 2 फुटाच्या केल्या आईचं नाव टाकून. संपलं का आमचं कर्तव्य? ही सुरुवात आहे, हे आमचं लक्ष नाही आहे. मग आम्ही आमच्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट करायचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पैसे मागितले, तुम्ही म्हणता सरकार अडचणीत आहे. त्याच्यावरच माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही वित्त विभागामध्ये इतकं काम केलेलं आहे, तुमच्या काळामध्ये सरपरस्त राहिलेलं आहे. अर्थात आता काही नवीन योजना आलेल्या आहेत, लाडकी बहीणसारख्या योजना आलेल्या आहेत. कुठेतरी ह्याचा सगळा बोजवारा ह्याच्यावर पडतोय का? नाही पडत. कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनवर 2,48,000 कोटी रुपये आम्ही खर्च करतो. त्याचा बोजा तर आम्हाला कधीच जाणवला नाही. दरवर्षाला आम्ही DA वाढवतो, तो साधारणतः 7,000-8,000 कोटी दरवर्षी आम्ही वाढवतो. त्यांना दिलंच पाहिजे, कारण ते सेवा करतात, काम करतात. पण मग एक प्रश्न, जेव्हा 2 कोटी, आता पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली तेव्हा 2,33,00,000 आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकले. आणि आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 2,52,00,000 आहे. 2,52,00,000 30,000 कोटी देताना मात्र आम्ही काय म्हणतोय, याच्यामुळेच झालं. आमची महाराष्ट्राची ताकद मोठी आहे. आम्ही साधारणतः मागच्या वर्षीच्या GSTमध्ये आम्ही 21% आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आम्हाला त्या पैशाचा योग्य दिशेने उपयोग, आणि शेवटी लाडक्या बहिणींना पैसे दिल्याने काय झालं माहीत आहे, त्याचा फायदा झाला. बाजारामध्ये या लाडक्या बहिणी मोठ्या मोठ्या स्टोअर्समध्ये जाणार नव्हत्या, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये जाऊन काही खरेदी करणार नव्हत्या. बरोबर. हा जो 1,500 रुपये हातात आला ना, हा कुठे गेला माहिती आहे? खुमचेवाल्याकडे. हा गेला रस्त्यावर विकणारा एखादा स्लीपरवाला असेल त्याच्याकडे, कपडे विकणाऱ्याकडे जे रस्त्यावर, हे काही मोठ्या मोठ्या मॉलमध्ये गेले नाही. आणि दुसरी गोष्ट, हा पैसा महाराष्ट्रातच राहिला. तुम्ही जेव्हा मोठ्या लोकांना पैसे देता, समजा एक उद्योगपती आहे, त्यांनी विमान विकत घेतलं, ते आमच्याकडे येईल का? ते बोईंगवाल्याकडे पैसे जातात. एअरबस विकत घेतली त्याच्याकडे जातात. अरे इथं तो जागा आमच्याकडे, इकडे काय म्हणतात मुंबईला माहीत नाही, नड्डे,
आता तो नड्डा विकत घेतला त्यांच्या कुटुंबासाठी, पैसे कुठं जागे? एखादी भेळ खाल्ली, पैसे कुठं जागे? आणि 1500 रुपयात तुम्ही जरा विचार करा एकदा यादी करून, 1500 रुपयात खरंच फार कमी वस्तू येतात, फारच कमी. आणि त्यांच्यावर असं म्हणणं ना मला पटतच नाही. मला तर वाटतं असं म्हणणारे हे सावत्र आहे आमचे. त्यांना लाडक्या बहिणीवरच का नजर आहे? इतके पैसे बाकी खर्च होतात त्याच्यावर कोणी काय म्हणत नाही. लाडक्या बहिणीवर आगा ते गेला, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला ताण पडला, लाडकी बहीण. हे सावत्रपणा दाखवणारे लोक आहे. एक तर यांना अर्थशास्त्र समजत नाही, यांना मानसशास्त्र समजत नाही, यांना समाजशास्त्र समजत नाही. अशी लोक फक्त या गोष्टी करू शकतात. गरिबांच्या ताटामध्ये एक चतकोर चपाती पडल्याबरोबर हे पुरणपोळी खाणाऱ्यांच्या तोंडामध्ये हे वाक्य येतात. मला असं वाटतं की अशाच तुमच्या बेबाक वक्तव्यांसाठी तुम्ही कायम प्रसिद्धही आहात. तुमच्या कामाचा झपाटा देखील तितकाच महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आणि पद असो किंवा नसो, जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी म्हणून जो कामाचा झपाटा तुम्ही आता आम्हाला सांगितलात किंवा येत्या अधिवेशनामध्ये देखील तुम्ही जे काही बॉम्ब फोडणार आहात त्याची पण एक झलक, एक टीझर तुम्ही आम्हाला इथे सांगितलेलं आहे की काय इस बार पोटली में क्या है. तर त्यानुसार आम्ही डिसेंबरची वाट पाहतोय की काय काय त्याच्यामध्ये यावेळी भाऊ घेऊन येणार आहेत. आणि पुन्हा एकदा विरोधकांची बोलती बंद करून, कारण ते तर तुमचं होम ग्राउंड आहे. नक्कीच आहे. त्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी. आणि असेच बेबाक आणि असेच मनमोकळे राहा आणि जनतेचे प्रश्न असेच निसंकोचपणे आणि बेबाकपणे लोकांसमोर मांडत राहा. यासाठी तुम्हाला अनेक जय महाराष्ट्र. आणि आज तुम्ही जय महाराष्ट्रमध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद आणि आभार. थँक्यू. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.